कोकणात आता अवकाळी पावसाचं संकट आलेलं आहे. त्यामुळे यंदा आंबा बागायतदार असेल हा मोठा चिंतेत पडलेला आपल्याला बघायला मिळतंय. आपण आता आहोत रत्नागिरी शहरातील एका बागेमध्ये आपण आहोत. या ठिकाणी झाडावर आंबा आलेला बघायला मिळतंय, पण काही झाडांवर त्याचे म्हणजे ह्या अवकाळी पावसाचे परिणाम देखील बघायला मिळत आहे. आपल्यासोबत इथलेच आंबा बागायतदार आणि शेतकरी आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. यंदा काय आंब्याची परिस्थिती आहे आणि यंदा आंबा किती असणार आहे? आणि कारण आता अवकाळी पावसाचं संकट कोकणावर आलेलं आहे आणि काय तुम्ही म्हणजे कसं नियोजन केलंय आंब्याचं, किंवा काय आंबा आहे की नाही आहे यंदा? नमस्कार, मी देवेंद्र सापडेकर. यावर्षी फार बिकट परिस्थिती झालेली आहे. ऑलरेडी यावर्षी सीझन असा 20% वरती येऊन पोहोचलेला आहे. 20% आंबा आहे आपल्या बागेमध्ये. तर आणि त्यात हे अवकाळी पाऊस आता सुरू झालाय. अवकाळी पावसामुळे काय झालंय, आता जो काय आंबा तयार झालेला आहे तो जर पाऊस पडतोय, आता काल पाऊस पडला, त्याच्यामुळे काय होणार, जो आंब्याचा तो हेड तयार झालेला आहे त्याच्यावरती पाणी पडल्यामुळे ते तिकडनं स्टेम अँड रॉट सुरू होतो आंब्याचा, आणि त्याच्यामुळे परत बाजारभाव कमी मिळणार यावर्षी. पावसाचं एक कारण झालं, दुसरं म्हणजे युद्धाचं एक कारण झालं. युद्ध चालू असल्यामुळे सुद्धा कसं जो काही आंबा एक्सपोर्ट होतो तो एक्सपोर्ट थांबलेला आहे टोटल. त्याच्यामुळे काय झालंय, परत बाजारभाव कमी मिळायला लागले. त्याच्यामुळे यावर्षी जर विचार केला तर शेतकरी फार संकटात आहे, आणि बाजारभाव न मिळाल्यामुळे त्यात आंबा कमी असल्यामुळे यावर्षी कर्ज भरणं अशक्य झाले. शेतकरी संकटात आहे तुम्ही आता माझ्या सरकारने एक मदत घोषणा केली होती, किंवा आता सरकार मदत अजून देण्यासाठी सुद्धा काल मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालेला आहे. याकडे तुम्ही कसं बघता, की काय मदतीची अपेक्षा नक्की सरकारकडनं तुम्हाला आहे? ऍक्च्युली कसं आहे, भरघोस मदत मिळाली तर व्यवस्थित रित्या चांगली मिळाली पाहिजे, भरघोस मिळाली पाहिजे, जेणेकरून कसं ना तळ्यात ना मळ्यात असं व्हायला नको. कारण जी काय आता जर आपण बघितली मदत, ती काय पुरेशी नाहीये. त्याच्यामधून शेतकरी कुठंच वाचू शकत नाही. त्याच्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करू इच्छितो सरकारला, की मिळाली मदत तर व्यवस्थित मिळू देत, भरघोस मिळू देत, जेणेकरून जो काही शेतकरी आज अडचणीत अडकलेला आहे तो याच्यातून सर्वातून बाहेर पडेल. नक्कीच आपल्यासोबत हे देवेंद्र झापडेकर होते, की सरकारने आम्हाला जी मदत दिलेली आहे ती भरघोस द्यावी, जेणेकरून आमच्यावर जे कर्ज आहे ते कर्ज पूर्णपणे आम्ही कर्जमुक्त होऊ शकतो. त्यासाठी आम्हाला मदत लवकर लवकर द्यावी. आणि आमच्यावर हे आता संकट हे मोठं आलेलं आहे, की अवकाळी पावसाचं असेल किंवा यंदा आंबा देखील 20% असल्यामुळे त्याचं देखील आमचं एक संकटच आहे. त्यामुळे आता आम्हाला सरकारकडनं मदत लवकरात लवकर आणि ती भरघोस मिळावी याची मागणी असल्याचं देवेंद्र झापडेकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तन्मय दाते, LS मराठी न्यूज, रत्नागिरी.